ठाण्यात नारी शक्ती सन्मान यात्रा उत्साहात। ठाण्यात भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा यांच्या वतीने नारी शक्ती वंदन यात्रा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी विशेष योजना सुरू केल्याने त्याचा आदर्श आणि महिलांप्रती असलेला सन्मान लक्षात घेऊन नारी शक्ती सन्मान यात्रा ठाण्यात पार पडली। भाजपा यांच्या वतीने नारी शक्ती वंदन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। अहिल्याबाई होळकर स्मारकपासून या यात्रेचा शुभारंभ झाला। मोदींनी खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान केल्याने आज भाजप ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने नारी शक्ती वंदन यात्रा काढण्यात आली। या यात्रेमध्ये भाजप ठाणे शहर महिला अध्यक्ष स्नेहा पाटील, वृषाली वाघुले, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, माजी नगरसेविका नंदा पाटील यांच्यासह भाजपच्या विविध महिला पदाधिकारी यामध्ये सहभागी झाल्या होत्या। महिलांनी विविध योजनांचे फलक हातात घेऊन या यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या। भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले आणि भाजप ठाणे जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा काढण्यात आली होती। हमारा परिवार मोदी परिवार, हमारा परिवार मोदी परिवार, आपकी बार आपकी बार, जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी। आज ठाणे इथे नारी शक्ती वंदन हा पदयात्रा काढण्यात आलेली आहे। या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी नारीसाठी मातृशक्तीसाठी जे जे केलेलं आहे त्याचा एक संदेश पुरा समाजात जावा म्हणून आम्ही आज इथे पदयात्रा काढून आम्ही मोदीजींची जय जयकार करतोय, भाजपाची जय जयकार करतोय। कारण का आज नारी शक्ती एकत्र येऊन सगळी पूर्ण नारी शक्ती त्यांना सांगू इच्छिते की आपण जे नारी शक्तीसाठी आणि मातृशक्तीसाठी जे केलेलं आहे ते खरोखर एक उल्लेखनीय आहे आणि आम्ही सगळे मिळून त्यांना एक संदेश देतोय की धन्यवाद मोदीजी असं ही सगळी नारी शक्ती आम्ही त्यांना सांगू इच्छितो। म्हणून आज ही पदयात्रा काढून आम्ही आमच्या प्ले कार्ड्स थ्रू त्यांनी जेवढ्याही योजना इथे राबवलेल्या आहेत पूर्ण देशभरात त्याचा एक मेसेज पूर्ण समाजात पसरवण्यासाठी आम्ही आज इथे सगळे एकत्रित येऊन पदयात्रा काढलेली आहे। महारोजगार मेळावा हे गेले अनेक वर्ष विविध ठिकाणी होत आहे। आपल्या ठाणे शिवाजी पार्क मध्ये झाला आणि उद्या सुद्धा होत आहे। महारोजगार मेळाव्या अंतर्गत विविध प्रायव्हेट कंपनीज असतील, पब्लिक कंपनीज असतील, या थेट युवकांपर्यंत पोहोचतायत आणि त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करतात आणि मला असं वाटतं सरकार हे अतिशय छान काम करतंय। ट्रिपल इंजिनचं सरकार हे खूप छान काम करतंय। सर्वत्र महाराष्ट्रभर हे मेळावे होत आहेत आणि या आधी सुद्धा रोजगार मेळाव्यांना ठाण्यातील युवकांनी खूप छान प्रतिसाद दिला होता। आम्ही सुद्धा इथे भरवला होता आणि जवळजवळ 50 ते 60 युवकांना थेट अपॉइंटमेंट लेटर त्यांच्या हातात दिलं गेलं होतं। त्यामुळे उद्या सुद्धा हा मेळावा अत्यंत यशस्वी होणार। आम्ही सर्व नारी शक्तीतर्फे जरूर यामध्ये सामील होऊ आणि सर्वांना शुभेच्छा देतो। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये। उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या।
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. डिसेंबर 2025 मध्ये मेट्रो ठाण्यात धावणार. खासदार राजन विचारे यांनी ठाणे मेट्रोच्या कामांचा घेतला आढावा. शहरातील वाढत्या शहरीकरणामुळे वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो मार्ग सुरू झाल्यास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. या मेट्रो मार्गाचे काम सुरू करण्यासाठी खासदार राजन विचारे आमदार असल्यापासून प्रयत्न करत होते. यासाठी विधिमंडळात सहकाऱ्यांबरोबर अनेक आंदोलने करण्यात आली होती. त्यानंतर मेट्रो मार्ग क्रमांक 4 वडाळा ते कासरवडवली या मार्गाला सन जून 2016 रोजी 14,549 कोटींची मंजुरी मिळून प्रत्यक्षात या मेट्रो मार्गाच्या कामाला एप्रिल 2018 मध्ये सुरुवात करण्यात आली. खासदार झाल्यानंतर ठाणे शहरासाठी रिंग रूट मेट्रोसाठी तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल तसेच शहरी विकास केंद्रीय राज्यमंत्री माननीय हरदीप सिंग पुरी, या विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्यासोबत अनेक भेटीगाठी घेतल्या. या मेट्रो 4 मार्गाचे काम ठेकेदारांच्या आडमुठे धोरणामुळे 3 ते 4 महिन्यांपासून बंद पडले होते. त्यावेळी MMRDA आयुक्त श्रीनिवास यांची दिनांक 18 फेब्रुवारी 2022 रोजी भेट घेऊन बंद पडलेल्या मेट्रो मार्गाचे काम तात्काळ सुरू करण्याची विनंती केल्यानंतर त्यांचे काम प्रगतीपथावर सुरू झाले. आज खासदार राजन विचारे यांनी पुन्हा एकदा सुरू असलेल्या मेट्रो मार्गाची कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला आहे. त्यावेळी पॅकेज क्रमांक 11, 12 व 4A चे अभियंता निलेश महाले, सुरेंद्र शेवाळे, भूषण म्हैसके, नगर अभियंता ठाणे महानगरपालिका सोनागरा तसेच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगाळे, गोरख पाटील, त्याचबरोबर जिल्हा प्रमुख केदार दिघे, ओवळा माजिवडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, उपशहर प्रमुख संतोष शिर्के, सदाशिव पुर्णेकर, विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर, अरविंद भोईर, संजय दळवी, राम काळे, विभाग संघटक गीता चव्हाण, ज्योती कदम व इतर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व मेट्रोच्या संदर्भामध्ये मेट्रो, MMRD, त्याचबरोबर ठाणे महापालिका आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट या सर्वांना एकत्र करून आज संपूर्ण मेट्रोच्या त्याचबरोबर फ्लायओव्हर अशा सर्व याची पाहणी करण्यासाठी मेट्रोचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि MMRD. आज तुम्ही बघितलं असेल की एक काम ज्यावेळेला ही मेट्रो क्रमांक 4 वडाळा ते कासारवडवली 2016ला जी मंजुरी त्याला मिळाली आणि त्या प्रत्यक्ष कामाला 2018ला या ठिकाणी सुरुवात झाली आणि ते करत असताना मला वाटतं हा मेट्रो होण्यासाठी मग आमदार असताना त्यानंतर खासदार झाल्यानंतर भरपूर अशी आंदोलन आपण त्या ठिकाणी घेतली आणि ते काम सुरू झालं. मला माहिती असेल आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या माध्यमातून दिल्लीला एक आम्ही त्यावेळेचे मला वाटतं नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी आणि केंद्रीय राज्यमंत्री शहरी यांच्याबरोबर एक मीटिंग आपण घेतली होती. त्या विभागाचे सचिव मला वाटतं दुर्गा शंकर मिश्रा आणि संबंधित मेट्रोचे अधिकारी. मला वाटतं हे काम त्यावेळेला बंद झाल्यानंतर 3-4 महिन्यापासून ते काम बंद होतं आणि मग त्यानंतर MMRDचे आयुक्त श्रीनिवासन यांच्याबरोबर मला वाटतं 8/2/2022 ला या मेट्रो मार्गाचं काम खऱ्या अर्थाने ते काम बंद झालं होतं, ते लगेच सुरू झालं आणि त्यानंतर ह्या कामाचा जो आढावा आपण घेतो आहे मेट्रो क्रमांक 4 वडाळा ते कासारवडवली. मला वाटतं आता जी माहिती आपण घेतली 66% काम या ठिकाणी पूर्ण झाले आणि उरलेलं काम ते लवकरात लवकर पूर्ण करतील. त्याचबरोबर
म्हणजे मुंबईपासून येणारे जे मार्ग आहेत ते मी सांगतो. पहिलं भक्ती पार्क ते सिद्धार्थ कॉलनी 46% काम झालेलं आहे. त्यानंतर गरुडिया नगर ते विक्रोळी सूर्यानगर या ठिकाणी जवळजवळ 87% काम पूर्ण झालेलं आहे. आणि त्याचबरोबर गांधीनगर ते भांडूप म्हणजे ते शंगीला आणि सोनापूरच्या लास्ट एंडला ते कामसुद्धा 54% झालेलं आहे. त्यानंतर आपल्या हद्दीतलं म्हणजे मुलुंड ते माजिवडा हा संबंध गांधीनगर मुलुंड फायर स्टेशन, मुलुंड स्टेशन, नाका स्टेशन, दिनाथ नाका, RTO ठाणे आणि महापालिका मार्ग कॅडबरी जंक्शन आणि माजिवडा जवळजवळ 90% काम त्याचं पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर कापूरवाडी ते कासारवडवली जे कापूरवाडी, मानपाडा, टिकुजिनेवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली 55% काम पूर्ण झाले. त्यानंतर कासारवडली ते गायमुख हे सुद्धा 67% काम त्या ठिकाणी पूर्ण झाले. महावितरण कंत्राटी कामगारांचे ठाण्यात हल्लाबोल. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने सर्व कंत्राटी कामगारांचे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. आज ठाण्यातील वागळे महावितरण कार्यालयाबाहेर कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले आहे. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्रातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील सर्व कंत्राटी कामगार सुरक्षा रक्षक, मीटर रीडर हे मंजूर नियमित रिक्त पदाच्या जागेवर मागील 15 ते 25 वर्षापासून कार्यरत आहेत. या सर्व कंत्राटी कामगारांना वेतनात 30% वेतनवाढ देण्यात यावी, कायम करण्यात यावे आणि त्यांना वयाच्या 60 वर्षापर्यंत जॉब सिक्युरिटी मिळावी, तसेच कंत्राटी कामगारांना कायम करावे अशा विविध मागण्यांसाठी आंदोलनं करण्यात आली. या संदर्भात निलेश्वर बनसोड यांच्याशी संवाद साधला आहे, तो जाणून घेऊया. महावितरण कंपनीमध्ये आणि पूर्वीच्या विद्युत मंडळामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कायम कामगाराच्या भरतीच्या व्यतिरिक्त कंत्राटी कामगार आउटसोर्सिंग या पद्धतीनं या ठिकाणी कामगार काम करत आहे. या कामगाराचे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे पिळवणूक होत आहे. कायम कामगाराच्या बरोबर त्याच्याही पेक्षा जास्त काम ही मंडळी करत आहे. या संपूर्ण महाराष्ट्राचा वीज वितरणाचा डोलारा एकीकडे 80,000 परमनंट कामगार, 42,000 परमनंट कामगार आणि 42,000 कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि या कामगाराच्या भवितव्याचा प्रश्न गेल्या अनेक 20-25 वर्षापासून निर्माण झालेला आहे. अनेक वेळा या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला, आता पूर्वीच्या सरकारला यांच्या बेसिक मागण्याकरता आम्ही लक्ष करत आहोत. त्यामध्ये जे काही सर्वोच्च न्यायालयानं त्यांना की कामाची हमी दिलेली होती, समान काम समान वेतन, त्याची किमान अंमलबजावणी तरी करायला पाहिजे, ती सुद्धा होत नाही आहे. त्यांचा जो नियमाप्रमाणे जो प्रॉव्हिडंट फंड असतो तो सुद्धा त्याच्यावरती नियंत्रण नाही आहे. जर त्याने त्याच्यावरती काही कुठल्या पद्धतीची ऍक्शन होत नाही आहे. जर कायम कामगाराला जो काही पगार मिळतो दर 5 वर्षाला, तेव्हा सुद्धा या कामगाराला पगार व्हायला पाहिजे, त्याची सुद्धा शाश्वती नाही आहे. आणि जे वर्षानुवर्ष नियम असा सांगतो, कायदा असा सांगतो, 365 दिवस जे सतत काम चालतो त्या कामगाराला कायम काम दिलं पाहिजे, कायम कामगाराची शाश्वती दिली पाहिजे, ही किमान बेसिक मागणी. आणि जे काही आता येऊ घातलेली पगारवाढ आहे कायम कामगाराची दर 5 वर्षामध्ये, आमच्या सर्व संघटनांनी ठरवलेलं आहे आम्हाला पगारवाढ 1 वर्षी कमी भेटली तरी चालेल, परंतु आमच्या बरोबरीनं जो काही कामगार काम करतोय कंत्राटी कामगार आउटसोर्सिंग, याला तुम्ही कुठेतरी एक पगारवाढ व्यवस्थित आमच्या बरोबरीनं द्यायला पाहिजे. तसं धोरण ठरलं पाहिजे.
जसं कामगाराचं धोरण ठरते, कायम कामगाराचं धोरण ठरते, 5 वर्षांनी त्याची ठरल्याप्रमाणे त्याला हे भेटते, एरियस भेटते, त्याची पगार भेटते, जे काही होईल त्याला मिळाली पाहिजे आणि त्यांना नोकरीची शाश्वती मिळाली पाहिजे. आणि जे कामगार शिकलेले आहे, जे ITI झालेले आहे, कोणी ग्रॅज्युएट झालेले आहे, कोणी इंजिनियर झालेले आहे, अशा कामगारांना त्या नोकर भरतीमध्ये टप्प्याटप्प्याने एक ठराविक बेसिक असा कोटा देऊन त्यांना सामावून घेतलं पाहिजे. जोपर्यंत तो कामगार सामावून घेतला जात नाही तोपर्यंत 60 वर्षापर्यंत त्याला कायम रोजगाराची हमी मिळाली पाहिजे. जो काही मधला मेटर आहे तो मेटर ठेकेदार त्याला काढून टाकलं पाहिजे आणि सरळ पूर्वीप्रमाणे जो काही एनिमार भरती या ठिकाणी होता त्याप्रमाणे त्याला भरती करून शाश्वत नोकरी मिळाली पाहिजे. एवढ्या बेसिक मागणी करता गेल्या 2 जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने हे कंत्राटी कामगार, आउटसोर्सिंग कामगार आज लढत आहे. आज महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरमध्ये जनरेशनमध्ये 8,000च्या वर कामगार बसलेला आहे, कोराडीमध्ये 6,000च्या वर कामगार बसलेला आहे, खापरखेड्यामध्ये 4,000च्या वर कामगार बसलेला आहे, उरणमध्ये सुद्धा कामगार लढत आहे. आज जनरेशन ठप्पवण्याच्या मार्गावर आहे. आज हा महाराष्ट्र अंधारात जाण्याची शक्यता आहे. या सरकारला इशारा आहे, या सरकारला इशारा आहे, जर याच्यावरती तोडगा निघाला नाही तर आम्हाला कायम कामगार म्हणून या 30 संघटना याच्यामध्ये यात सामील होणार आहे. तेव्हा या सरकारला निवडण्याचा विषय आहे. आमचा अंत बघू नका, यांच्या भविष्याला कुठेतरी शाश्वती द्या, एवढंच आमचं या निमित्ताने सांगण्यात आहे. म्हणून कालपासून हा बेविरुद्ध संप पुकारलेला आहे. महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून पत्रकार कवी प्रशांत डिंगणकर यांच्या पाषाण या हिंदी कविता संग्रहाला सुवर्ण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. प्रशांत डिंगणकर यांची दगड या विषयावर 3,500 शब्दांची मराठी दीर्घ कविता सन 2017ला प्रकाशित झाली. त्याला मराठी वाङ्मयाचे पुरस्कारही मिळाले. त्याच कवितेचा हिंदी भावानुवाद प्रशांत डिंगणकर यांनी केला असून त्याचे पाषाण या नावाने दिव्य प्रकाशनाने पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला हिंदी साहित्य अकादमीचा मामा वरेरकर सुवर्ण पुरस्कार घोषित झाला आहे. राज्यस्तरीय पुरस्कारांसह जीवनगौरव आणि कथा, कादंबरी, कविता, अनुवाद अशा विविध 13 गटात साहित्य अकादमीने पुरस्कार घोषित केले आहेत.